नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. गाडी वगैरे साफसूफ केली. आज गाडीला धुतली. कशी दिसते कडक ना. त्यानंतर आपण तिथून निघालो आपण पुढील दिशेला. आणि की आपल्याला आज जायचं होतं मेथीला. आजची लोडिंग होती आपल्याला मेथी या गावातून. गावामध्ये पोचल्यानंतर आपल्याला त्यानंतर कळालं की शेताकडे पोते आहेत, ते शेताकडे भरायला जायचे आहेत. गाडी थोडी अडकली होती चिखलामध्ये. त्यानंतर लगेच लोडिंग चालू झाली. लोडिंग वगैरे स्टार्ट केली. शेतामधून एक 15 ते 20 कट्टे भरून आणले. इथं थोडा तार लागत होता, शेतकऱ्याने उचलून धरला. त्यानंतर आलो आपण गावामध्ये लोडिंगसाठी. इथे जवळपास आपण 27 ते 28 कट्टे लोडिंग केले. एका पॉईंटला थोडेसे कट्टे राहिले होते, लोडिंग केले. आज गाडीमध्ये टोटल आपण 62 कट्टे भरलेले आहेत. सर्वला सर्व हरभरा आहे. त्यानंतर तिथून आपण निघालो पुढील दिशेने आणि उदगीरच्या दिशेने जात असताना आपल्याला आज खूप उशीर झाला होता. मार्केटला जवळपास आपली गाडी पोहोचली 12 वाजता गाडी पोहोचल्यानंतर पहिल्या जागी आपण जवळपास 30 ते 35 कट्टे खाली केले. त्यानंतर आपण पोहोचलो दुसऱ्या पॉईंटला पण जे माल शिल्लक होता ते गाडीतला पूर्ण वगैरे माल उतरून घेतलो. दीपक नररे आपलेच पाहुणे, त्यांच्या आडतीवर एक 18 ते 20 कट्टे हरभरा टाकला. तिथून आपण परत पोहोचलो गोडेसाहेबाच्या आडतावर. तिथं आपल्याला उतरायची होती चिंच वगैरे उतरून घेतली. हे तुरीचं माप चालू आहे. तुरीचा भाव आज 7,000पासून 7,550 हायेस्ट भाव होता. त्यानंतर हरभरा आपला जो विकला 5,550 रुपये आणि चिंचेचा आज हायेस्ट भाव 13,500 रुपये गेला. त्यानंतर शेतकऱ्यांना म्हणले खूप ऊन झाले. त्यानंतर आपण एक शेतकऱ्यासोबत एक लस्सी घेतली आणि आपण दिवसभर तिथंच मार्केटला थांबून सांच्यापरी बघा भयानक गर्दी लागली होती, ट्रॅफिक झाली होती. त्या ट्रॅफिकमधून सुटका करत करत आपण निघालो मार्केटच्या बाहेर दिशेला. त्यानंतर शेतकऱ्याचं थोडंसं काम होतं, सरकी पेंड वगैरे घेतली. त्यानंतर आपण निघालो गावाच्या दिशेने निघालो. त्यानंतर आपण शेतकऱ्याला वगैरे घरी सोडलं. त्यानंतर आपण निघालो आपल्या गावाकडच्या दिशेने. धन्यवाद.